नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला खरवीज करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हे चिकाचं दूध आहे, वाटीभर घेतलेलं आहे, आणि ही सुंठ पावडर आहे, ही वेलदोडा पावडर आहे, आणि गूळ। बाकी काही जास्त लागत नाही। आता कसं करायचं मी दाखवते। आता कुकर मध्ये मी करून दाखवणार आहे, म्हणजे पटकन होण्यासाठी। पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यात हा डबा ठेवलेला आहे। आपण यात गूळ वाटीभर गूळ घालून घ्या, छोट्या असं हलवून घ्या। गूळ विरघळून घ्या। चिकाच्या दुधात गूळ असा विरघळून घ्यायचा। हे असं हलवून घ्या, असं हलवून घ्या। त्याचा कलर बदलला। आता हे गाळून घेऊया आपण। या डब्यातच गाळून घेऊया आपण। म्हणजे गुळात काय घाण असले तर निघते। पावडर थोडी घालूया, वेलदोडा पावडर, वेलदोडा पावडर जायफळ पण घालतात। मी सुंठ आणि वेलदोडा पावडर ठेवलेलं आहे। आता हे 10-15 मिनिटं उकळत ठेवूया। चांगलं असं हलवून घेऊया। त्यात गूळ घातलेला आहे, गूळ विरघळून घेतलेला आहे। हे चिकाचं दूध आहे। कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी द्यायची नाही त्याला, शिट्टी काढून टाकायची। आणि हे 20 मिनिटं उकळत ठेवायचं। आधी गॅस मोठा करायचा 10-15 मिनिटं, नंतर बारीक करायचा। खरवस गॅस बंद करूया। 20 मिनिटं झालेली, कुकर काढून आपण कुकर उघडूया। गार झालेलं आहे। आपण असं कडेनं शिजलेलं आहे। दाखवायसाठी थोडासा ठेवला मी। फ्रीज मध्ये ठेवायचं, म्हणजे पडायचं नाही। अजून गरम आहे। ही रेसिपी आता तयार आहे। खरवीज अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा। आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।